एका सरकारी रुग्णालयात रुग्णांकडून अधिक पैसे घेतले जात होते. तसेच वापरण्याची तारीख संपलेले औषधं देखील दिली जात होती. अशा प्रकारच्या तक्रारी जेव्हा IAS अधिकारी वीरेंद्र सिन्हा यांना वारंवार मिळायला लागल्या, तेव्हा ते याचा शोध घेण्याचा निर्णय घेतात आणि तक्रारींचा शोध घेण्यासाठी कलेक्टर साहेब कामगाराच्या वेशात सरकारी रुग्णालयात जातात. तिथे पोहोचल्यानंतर ते रुग्णांची अवस्था पाहतात आणि त्यांचे अंग शहारून जाते. तेथील रुग्णांपैकी एक महिला भयंकर वेदनेने कराहत होती, परंतु रुग्णालयातील डॉक्टरांचा अट्टहास असतो की तिला डॉक्टरांनी सांगितलेली फी भरेपर्यंत तिच्यावर उपचार केले जाणार नाही. हे सर्व पाहून कलेक्टर साहेबांच्या डोळ्यातही अश्रू येतात. तर मित्रांनो, ती महिला रुग्ण नक्की कोण होती आणि कलेक्टर साहेबांच्या डोळ्यात अश्रू का आले, हे आपण या कथेच्या माध्यमातून समजून घेऊया. ही कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरू करूया. ही कथा 19 मार्च 2016 रोजीची आहे. उत्तर प्रदेशातील प्रीतमगडच्या अंतर्गत चिन्हट नावाचा एक ब्लॉक आहे, जिथे एक प्रामाणिक शेतकरी राधेश्याम सिन्हा आपल्या बायको सुनैना सोबत राहत होते. राधेश्यामजींना अंगी प्रामाणिकपणा ठासून भरलेला होता. त्यांना कधीही कोणाचेही मुक्त जेवण खाणे मान्य नसायचे. त्यांचा प्रामाणिकपणा हा सर्व गावाला माहीत होता. दोघं नवरा बायको आपल्या शेतावर खूप परिश्रम करत होते, पण इतके परिश्रम करूनही त्यांच्यासाठी घर चालवणे कठीण झाले होते. त्यामुळे सुनैना यांच्या इतरांच्या शेतांवर जाऊन मजुरी करावी लागत होती, जेणेकरून त्यांचं घर व्यवस्थित चालू शकेल. त्याच दरम्यान त्यांच्या घरी एका लहान पाहुण्याचं आगमन झालं. 9 महिन्यांनंतर सुनैना यांनी एका सुंदर मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी वीरेंद्र ठेवले. वीरेंद्रच्या आगमनाने सुनैना यांच्या जीवनात आनंदाचे 4 चांद लागले होते. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. वीरेंद्र फक्त 4 वर्षांचा असताना त्यांच्या आईला एक गंभीर आजार झाला आणि त्या आजाराने सुनैना यांचे निधन झाले. राधेश्यामजींवर दुःखांचा डोंगर कोसळला. त्यांना दुहेरी जबाबदारी पेलावी लागली. एकीकडे बायकोच्या जाण्याचं दुःख आणि दुसरीकडे मुलाच्या संगोपनाची आणि घर चालवण्याची जबाबदारी. तरी सुद्धा राधेश्यामजींनी हार मानली नाही आणि मुलाच्या संगोपनाचा निर्णय घेतला. त्यांनी वीरेंद्रला आई आणि वडील दोघांचंही प्रेम देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये ते यशस्वीही झाले. वेळ जसजसा पुढे सरकत गेला तसा वीरेंद्रही मोठा होऊ लागला. राधेश्यामजींनी स्वतःच्या गरजा कमी केल्या, पण वीरेंद्रच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. वीरेंद्रनेही कधीच आपल्या वडिलांना निराश होऊ दिले नाही. तो मन लावून अभ्यास करू लागला. पण जेव्हा वीरेंद्र 12वीची परीक्षा देत होता तेव्हा राधेश्यामजींची तब्येत खूपच बिघडली. राधेश्यामजींना वाटू लागलं की आता त्यांचं वाचणं कठीण आहे. एके दिवशी त्यांनी वीरेंद्रला जवळ बोलावले आणि म्हणाले की बाळा, आता मला असं वाटत आहे की माझं जगणं कठीण झालं आहे, म्हणून आता तू आपला अभ्यास सोडून शेतीकडे लक्ष दे. वडिलांचे हे शब्द ऐकताच वीरेंद्र पूर्णपणे कोलमडून गेला. हे तेच वडील होते ज्यांनी त्याला लहानपणापासून मोठे स्वप्न दाखवली होती. त्यांनी शिक्षण घेऊन मोठा माणूस बनावा हे स्वप्न बघत होते, पण आज तेच वडील त्याला शिक्षण सोडून देण्यासाठी सांगत आहे. वीरेंद्रचे वडील त्यांच्या अखेरच्या श्वासांवर होते आणि वीरेंद्रला काहीच सुचत नव्हते. त्याने आपल्या वडिलांना सांगितले की बाबा, तुम्ही आधी शांत राहा, तुम्हाला काहीही होणार नाही, मी तुमचा उपचार करून घेईन. पण त्यांच्या आयुष्याचा शेवट जवळ आलेला होता. अखेर त्यांनी वीरेंद्रच्या मांडीवरच शेवटचा श्वास घेतला. वडिलांचे निधन झाल्यामुळे वीरेंद्र पूर्णपणे अनाथ झाला. त्याची आई तर आधीच या जगातून निघून गेली होती. वीरेंद्रला काहीच समजत नव्हते की पुढे आता काय करावं. मात्र गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी आपल्या वडिलांची अंतिम क्रियाकर्म केले. त्यानंतर तो वडिलांची शेती सांभाळण्याकडे लक्ष देऊ लागला. आता तो महाविद्यालयात जात नव्हता. त्याला फक्त शेती सांभाळण्याचंच काम दिसत होतं. पण त्याच्या शिक्षकांना म्हणजेच
कैलासनाथ सरांना जेव्हा हे समजले की त्यांचा सर्वात लाडका विद्यार्थी शाळेत येत नाहीये, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. कारण वीरेंद्र हा फक्त हुशार मुलगाच नव्हता, तर तो खूप संस्कारी मुलगाही होता, ज्यामुळे कैलासनाथ सरांना तो खूप आवडायचा. त्यांनी वीरेंद्रच्या विषयी अधिक माहिती घेतली आणि कळले की वडिलांच्या निधनानंतर वीरेंद्र शेती सांभाळत आहे आणि त्यामुळे त्याने महाविद्यालयात जाणे सोडले आहे. हे समजताच कैलासनाथ सरांनी वीरेंद्रच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. ते त्याच्या घरी गेले आणि त्याला समजावले, वीरेंद्र बाळा, फक्त शेतीतच लक्ष देऊन चालणार नाही. तू तुझ्या शिक्षणालाही सोडू नकोस. शेतीसोबत शिक्षण घेणेही शक्य आहे. कैलासनाथ सरांच्या सांगण्यावरून वीरेंद्र त्यांचे ऐकले आणि तसंच केलं. तो आता शेतीच्या कामासोबत शाळेतही जाऊ लागला. वेळ जसजसा पुढे गेला तसा वीरेंद्र कॉलेजच्या शिक्षणासाठीही तयारी करू लागला. वीरेंद्रला जेव्हा केव्हा एकटं वाटायचं किंवा काही अडचण यायची, तेव्हा तो कैलासनाथ सरांकडे जात होता. असेच एके दिवशी वीरेंद्रला खूपच एकटे वाटू लागले. त्यामुळे त्याने त्याच्या शिक्षक कैलासनाथ सरांच्या घरी गेला. तिथे पोहोचताच त्याने पाहिलं की सरांच्या टीव्हीवर एक टेलिफिल्म चालू आहे. ती टेलिफिल्म एका संघर्षमय IAS अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित होती. त्या अधिकाऱ्याचा संघर्ष वीरेंद्रच्या जीवनाशी बऱ्याच प्रमाणात मिळता जुळता वाटत होता. त्या अधिकाऱ्याने कसं मोठ्या परिश्रमाने यश मिळवले, त्याचा मान सन्मान कसा वाढवला आणि त्याने गरीब आणि गरजू लोकांना कशी मदत केली, हे पाहून वीरेंद्र खूप प्रभावित झाला. त्या अधिकाऱ्याचा संघर्ष आणि कार्य पाहून वीरेंद्रच्या मनात एकच विचार ठाम झाला, मला आयुष्यात IAS अधिकारीच बनायचे आहे. त्याने आपल्या या इच्छेबद्दल त्याच्या वडिलांसारख्या शिक्षक कैलासनाथ सरांनाही सांगितलं. त्याच्या या जिद्दीचे कौतुक करत सरांनी त्याच्या पाठीवर प्रेमाने थाप फिरवली आणि म्हणाले की बाळा, तू नक्कीच हे करू शकतोस, पण या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी तुला खूप कष्ट घ्यावे लागतील. वीरेंद्रने स्वतःशीच वचन दिलं की काहीही झालं तरी तो IAS अधिकारी नक्कीच बनेल. त्याने सरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतले आणि परिश्रम सुरू केले. पण त्याच्या परिश्रमाच्या आड घरातील कामे आणि शेतीची जबाबदारी येऊ लागली. त्याला अभ्यासासाठी वेळ फार कमी मिळत होता आणि त्यामुळे तो खूप अस्वस्थ राहू लागला. त्याच्या शिक्षणातील जिद्द पाहून त्याच्या काकांनी त्याला सल्ला दिला की त्यांनी लग्न करावे. त्यांच्या मते घरात सून आल्यावर वीरेंद्रची घर कामातील जबाबदारी कमी होईल आणि तो आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकेल. पण वीरेंद्र या गोष्टीला तयार नव्हता. त्याला माहीत होतं की लग्नामुळे त्याच्यावर जबाबदारी वाढेल आणि त्याचा वेळ अधिक वाया जाईल. पण त्याच्या कुटुंबियांनी त्याला खूप समजावले आणि शेवटी त्याने लग्नासाठी होकार दिला. मात्र जेव्हा वीरेंद्र लग्नासाठी मुलगी पाहायला जायचा, तेव्हा लोक म्हणायचे की तो अनाथ आहे आणि त्याच्याकडे कोणतीही नोकरी नाही. त्यामुळे त्यांना वाटायचे की तो त्यांच्या मुलीला काय खाऊ घालणार आणि तो त्यांच्या मुलीला कसं सांभाळणार. हे ऐकून वीरेंद्र खूप दुःखी झाला आणि तो कैलासनाथ सरांकडे गेला. त्याचे शिक्षक कैलासनाथ सरांनी त्याला सल्ला दिला, तू एक कोचिंग क्लास सुरू कर. यामुळे तुला आर्थिक मदत होईलच आणि तुझ्या ज्ञानातही भर पडेल. सरांचा हा सल्ला वीरेंद्रला खूप आवडला. त्याने लगेचच दुसऱ्या दिवशी कोचिंग क्लास सुरू केला. हळूहळू वीरेंद्रचा क्लास चांगलाच लोकप्रिय होऊ लागला आणि 6 महिन्यांच्या आतच त्याचा कोचिंग क्लास चांगल्या प्रकारे चालू लागला. आता त्याला चांगली कमाई देखील होऊ लागली, ज्यामुळे त्याला शेतीच्या कामांमध्ये जास्त वेळ घालवण्याची गरज उरली नाही. दुसऱ्याच वर्षी वीरेंद्रसाठी लग्नाचे अनेक चांगले प्रस्ताव येऊ लागले. त्याच्या काका आणि इतर नातेवाईकांच्या संमतीने शेजारच्या गावातील एका शिकलेल्या आणि सुसंस्कृत मुलीशी, जिचं नाव आभा होते, वीरेंद्रचं लग्न ठरलं आणि काही दिवसातच लग्नही झालं. आभा खूप हुशार मुलगी होती आणि तिच्या येण्याने वीरेंद्रचं घर आनंदाने भरले. लग्नानंतर पहिले 6 महिने वीरेंद्र आणि आबाचा प्रपंच खूप सुखाने चालला होता. मात्र एके दिवशी आबाची बालमैत्रीण मीरा बाजारात तिला भेटली. मीराने तिला सांगितले की ती एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहे आणि तिचं राहणीमान खूप वेगळेही दिसत होते.
मीराने आबाला तिरकस शब्दात विचारले, आबा, तू अशी का दिसतेस? अगदी अशिक्षित आणि गावंढळ वाटत आहेस. तू काहीच शिकली नसशील अशी दिसत आहे. कॉलेजमध्ये तर तू सगळ्यात हुशार आणि सुंदर विद्यार्थिनी होतीस. मुलं तुझ्या मागे रांगा लावत होती आणि तुझ्यासोबत बोलण्यासाठी जीव गलवत होते. मीराचे हे शब्द ऐकून आबा खूप अस्वस्थ झाली. ती विचार करू लागली की लग्नानंतर तिचं आयुष्य इतकं बदललं आहे की तिची स्वतःची ओळखही हरवत चालली आहे. मीरा आबाला पुढे म्हणाली होती की कॉलेजमध्ये तर सगळेच तुझ्या मागे होते, पण तू कुणालाच भीक घालत नव्हतीस. आणि आता वीरेंद्रसारख्या अनाथ मुलाशी लग्न करून तुला नेमकं काय मिळालं? तुला पाहून तर असं वाटतंय की कोणी तुला गुलाम बनवले. तुझी अशी परिस्थिती पाहता तुला स्वतःसाठी काहीतरी करायला हवं. मी ज्या शाळेत शिकवते तिथे सध्या एका शिक्षकाची पोस्ट रिकामी आहे. काही दिवसांपूर्वीच एका मॅडमने नोकरी सोडली आहे. जर तू म्हणशील तर मी त्या शाळेच्या प्राचार्यांशी बोलते. ते मला चांगले ओळखतात, त्यामुळे मी तुला तिथे नोकरीसाठी शिफारस करू शकते. मग बघ, आपण दोघं मैत्रिणी मिळून किती मजा करू शकतो. मीराच्या बोलण्याने आबाचे मन झाले की ती लगेचच होकार दे. पण तिने मीराला उत्तर दिले की मी माझ्या नवऱ्याशी बोलून तुला कळवते, कारण त्यांना सल्ला न विचारता मी काहीही निर्णय घेत नाही. त्या दिवशी आबा घरी परतली, पण मीराचे शब्द तिच्या कानात सतत घुमत राहिले. तिने वीरेंद्रला सांगितलं की ती एका खाजगी शाळेत नोकरी करू इच्छिते, जिथे तिची मैत्रीण मीरा देखील शिकवते. वीरेंद्रने तिला प्रेमाने समजावले की आबा, तुला बाहेर जाऊन नोकरी करण्याची काहीच गरज आहे का? आपल्याकडे स्वतःचं कोचिंग सेंटर आहे. तू तिथंच शिकवायला सुरुवात कर. खाजगी शाळा ही सरकारी शाळा नाही जिथे तुला कायमस्वरूपी नोकरी मिळेल. ती शाळा कधीही बंद होऊ शकते किंवा ते लोक तुला कधीही काढून टाकू शकतात. शिवाय आपल्या कोचिंग सेंटरमध्ये शिकवलंस तर घरातील कामेही नीट सांभाळता येतील आणि सेंटरही व्यवस्थित चालेल. पण आबाच्या मनात बाहेर जाऊन नोकरी करण्याचा विचार पक्का झाला होता. वीरेंद्रने कितीही समजावले तरी ती ऐकण्यास तयार नव्हती. अखेर एके दिवशी ती त्या खाजगी शाळेत पोहोचली जिथे तिला नोकरी करायची होती. आबाचे सर्टिफिकेट्स पाहून शाळेच्या व्यवस्थापनाला ती योग्य वाटू लागली आणि त्यांना नवीन स्टाफची गरज असल्यामुळे तिला लगेचच नोकरीवर ठेवून घेतले. दुसऱ्या दिवसापासून आबा शाळेत शिकवायला जाऊ लागली. वीरेंद्रने तिच्या निर्णयाला विरोध करणे उचित समजले नाही आणि तिला आनंदाने शाळेत जाऊ दिले. पण यावरही आबा समाधानी नव्हती. जेव्हा ती घरी सगळी कामं करून शाळेत जायची तेव्हा मीरा आणि तिच्या काही मैत्रिणी तिची खिल्ली उडवायच्या. त्या म्हणायच्या की तू नोकरी करतेस, पण अजूनही तुझ्या घरात कामं करतेस. तुझ्या घरी नोकर नाहीत का? आता आबालाही वाटू लागलं की त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. मीरा आणि तिच्या मैत्रिणी आपल्या घरी कामं करत नाहीत, मग आपणच का करायचं? त्या विचाराने आबाने घरातील कामे करणेही बंद केले. तिने वीरेंद्रला थेट सांगितले की मी आता घरातील कामं करणार नाही. तुम्ही कोणीतरी नोकरांनी ठेवा किंवा स्वतःच कामं करा, कारण मला शाळेत पोचायला उशीर होतो. वीरेंद्रने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. आपण दोघंही सकाळी लवकर उठून सगळी कामं उरकून घेऊ, त्यामुळे तुला शाळेसाठी वेळेत जायला त्रास होणार नाही आणि आपल्याला नोकरांनी ठेवायची गरजही पडणार नाही. पण आबाला हे मान्य नव्हते. तिला वाटत होतं की मीरासारखेच तिच्या घरीही नोकरानी असावी आणि त्या नोकरानी सोबतचे किस्से ती मीराला आणि तिच्या मैत्रिणींना सांगू शकेल. यामुळे त्यांच्या पुढे तिची प्रतिष्ठा टिकून राहील. मात्र वीरेंद्रच्या उत्पन्नात इतके पैसे नव्हते की घराचे रोजचे खर्च सांभाळून आबाच्या वाढत्या गरजा पूर्ण करता येतील आणि वरून नोकरांनी ठेवण्याचा खर्चही उचलता येईल. तरीही वीरेंद्र आबाच्या गरजा पूर्ण करण्यात कसलीही कसर ठेवत नव्हता. पण परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली होती. घरातील शांतता टिकावी म्हणून वीरेंद्र आबाला समजावत राहिला, पण आबाच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच होत्या. कधी ती घरातील कामांवरून भांडायची, तर कधी नोकरांनी न ठेवण्यावरून वाद घालायची, तर कधी जेवण बनवण्यावरून वाद व्हायचा. हळूहळू त्यांच्यात रोजच कशात वरून तरी भांडणं होऊ लागली. एके दिवशी आबाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले
आता मी तुमच्यासोबत एक दिवसही राहू शकत नाही. मी माझ्या माहेरी जात आहे. वीरेंद्रने तिला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. अखेर तिने आपलं सामान घेतलं आणि तिच्या माहेरी निघून गेली. ती तिथूनच शाळेत जाऊ लागली आणि येऊ लागली, कारण तिचं माहेर शाळेच्या जवळच होतं. जवळपास वीरेंद्रच्या घरा इतकंच अंतर होतं. असेच 6 महिने उलटून गेले. त्यानंतर एके दिवशी वीरेंद्रला घटस्फोटाची कागदपत्र मिळाली. कागद मिळताच तो गोंधळून गेला आणि आबाच्या माहेरी धावत गेला. तिथे जाऊन त्याने तिच्या वडिलांना विचारलं. तो म्हणाला की लहान सहान गोष्टींवरून रुसून माहेरी येणं तेवढं ठीक होतं, पण आता आबाला काय झालंय? ती मला घटस्फोट का द्यायला निघाली आहे? तिने तर माझ्या घरी घटस्फोटाची कागदपत्र पाठवली आहेत. आबाच्या वडिलांनाही ही गोष्ट माहीत नव्हती. त्यांनी वीरेंद्रला समजवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीचं म्हणणं मान्य करू नकोस, तिला घटस्फोट देऊ नकोस. वीरेंद्र म्हणाला की बाबा, मलाही घटस्फोट नकोच आहे. मला फक्त आबाला परत मिळवायचं आहे. पण ती मला काहीही समजून घेत नाहीये. दोघं सासरे जावई बोलत असतानाच आबा घरी आली. ती घरात शिरली. तिने बघितलं की वीरेंद्र घरी आला आहे आणि तो वडिलांसोबत बोलत आहे. त्यामुळे तिने वडिलांसमोरच वीरेंद्र सोबत जोरजोरात भांडू लागली. तिने म्हणायला सुरुवात केली, आता तर सगळ्यांनाच कळलं आहे की मी तुला घटस्फोट देणार आहे. मग आता मी माझा निर्णय बदलणार नाही. तुला घटस्फोट देऊनच मी मोकळी होईल. हे बोलून तिने सगळ्यांसमोर वीरेंद्रला खूप वाईट बोलली आणि आपल्या खोलीत दरवाजा लावून आतून बंद करून घेतला. आबाने खोलीतूनच आतून ओरडून वीरेंद्रला सांगितलं, मी घटस्फोटाच्या कागदांवर स्वाक्षरी केली आहे. आता तुम्हीही लवकरात लवकर स्वाक्षरी करून पाठवून द्या, जेणेकरून आपण दोघं आपापल्या जीवनाचा मार्ग निवडू शकू. हे ऐकून वीरेंद्र जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा त्याला खूपच एकटेपणा जाणवू लागला. त्याला रडून ओरडून दुःख व्यक्त करायचं होतं, पण तो करू शकला नाही. त्यावेळेस त्याला आपल्या वडिलांसारख्या शिक्षक कैलाशनाथ सरांची आठवण झाली. तो ताबडतोब त्यांच्या घरी गेला आणि त्यांना आपली सर्व कथा सांगितली. वीरेंद्रची कथा ऐकून कैलाशनाथ सरांनाही खूप वाईट वाटले. त्यांनी त्याला सल्ला दिला की तू आपल्या कोचिंग सेंटरमध्ये काही चांगल्या शिक्षकांची भरती कर, जेणेकरून ते मुलांना शिकवतील आणि तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकशील. आणि तू UPSCची तयारी सुरू कर आणि एक यशस्वी IAS अधिकारी बन. सरांच्या सल्ल्याने वीरेंद्रला प्रेरणा मिळाली आणि त्याने तसंच केलं. त्यानंतर तो अभ्यासासाठी शहरात निघून गेला. तिथे UPSCची तयारीसाठी कोचिंग सुरू केली. तो कधी 3 महिन्यांनी तर कधी 6 महिन्यांनी एकदा गावी यायचा. उर्वरित काळात कैलाशनाथ सरांचं त्याच्या कोचिंग सेंटरची देखरेख करायचे. हळूहळू वेळ निघून गेला. जवळपास 3 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर वीरेंद्रने UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली आणि कलेक्टरच्या पदासाठी निवडला गेला. कलेक्टर होण्याच्या आनंदात तो सर्वप्रथम कैलाशनाथ सरांच्या घरी गेला आणि म्हणाला की सर, तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी आज कलेक्टर बनू शकलो आहे. वीरेंद्रच्या कलेक्टर होण्याने कैलाशनाथ सर खूप आनंदित झाले होते. त्यांना वाटले की जणू त्यांनी स्वतः मोठे यश मिळवले आहे. काही दिवसातच वीरेंद्रने कलेक्टर ट्रेनिंग पूर्ण केली आणि पदाचा कार्यभार सांभाळायला सुरुवात केली. एका जिल्ह्याचा कार्यभार सांभाळत असताना वीरेंद्रला वारंवार एकच तक्रार मिळत होती. त्यांच्या क्षेत्रातील एका सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांशी वाईट वागणूक केली जात आहे. रुग्णांना निःशुल्क उपचार न देता जास्तीत जास्त पैशांची मागणी केली जात आहे आणि रुग्णांना एक्सपायरी औषधं दिली जात आहेत. जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांनी या गोष्टी विरोधात आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टर त्या रुग्णांकडे लक्ष देणे बंद करायचे, जरी तो रुग्ण मरणाच्या उंबरठ्यावर का असेना. मग नातेवाईक कितीही विनंती करत राहिले तरी डॉक्टर त्यांच्याकडे दुर्लक्षच करायचे. जेव्हापासून वीरेंद्रने त्या भागाचा पदभार स्वीकारला होता तेव्हापासून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला होता की वीरेंद्र सिन्हा, ज्याने अतिशय गरिबीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे, तो प्रत्येक गरिबाचं दुःख आपले मानतो आणि त्याच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी तत्पर असतो.
ही गोष्ट लोकांमध्ये आगीसारखी पसरली होती की नवीन कलेक्टर साहेब गरिबांच्या समस्यांकडे नक्कीच लक्ष देतील आणि त्यावर काहीतरी तोडगा काढतील. त्यामुळे ज्यांना त्या सरकारी रुग्णालयात गैरसोयी किंवा त्रासाला सामोरे जावे लागत होते ते आपली तक्रार कलेक्टर वीरेंद्र सिन्हांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागले. वीरेंद्रला हे दिसून आले की रोजच या सरकारी रुग्णालयाविषयी काही ना काही तक्रारी येतच आहे. पण एक जबाबदार आणि अनुभवी अधिकारी असल्यामुळे वीरेंद्रने तडकाफडकी कारवाई करण्याऐवजी आधी सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटले की कदाचित काही लोक डॉक्टरांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतील. तो जाणून होता की सरकारी रुग्णालयात MBBS डॉक्टर्स काम करत आहे, त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे वीरेंद्रने आपल्या शिक्षक कैलाशनाथ सर यांच्याशी चर्चा केली. त्याने त्यांना सगळं काही सांगितलं. त्यावर सरांनी त्यांना सांगितलं की आपण या रुग्णालयात रुग्ण म्हणून जाऊ आणि तू माझा नातेवाईक म्हणून कामगाराच्या वेशात येशील आणि आपण तिथे प्रत्यक्ष पाहूया की सत्य काय आहे ते समजून घेऊ. वीरेंद्रला कैलाशनाथ सरांचा हा विचार आवडला आणि त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. पुढे वीरेंद्र आणि कैलाशनाथ सर या दोघांनीही एकत्रितपणे त्या रुग्णालयातील सत्य समजून घेण्याचा निर्णय घेतला. वीरेंद्रने कैलास सरांच्या सल्ल्यानुसार केले आणि कामगाराच्या वेशात फाटका जुना शर्ट घालून लुंगी घातली, डोक्यावर गमछा बांधून रुग्णालयात पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने जे काही पाहिले ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत भीषण होती. रुग्ण वेदनेने कळवळत होते, परंतु त्यांची विचारपूस करणारा तिथे कोणीच नव्हता. रुग्णालयातील बेडची संख्या मर्यादित होती, पण रुग्णांची संख्या त्याहून कितीतरी पटीने जास्त होती. ज्यांना बेड मिळाले ते भाग्यवान, पण अनेक रुग्ण जमिनीवरच पडून वेदना सहन करत होते. वीरेंद्र हे दृश्य पाहून हातून आलून गेला. तेवढ्यात त्याची नजर एका महिलेकडे गेली जी प्रचंड वेदनेने तडफडत होती. ती महिला दुसरी कोणी नसून त्याची बायको आबाच होती. डॉक्टर तिला औषधं देत होते, परंतु तिच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती. हे पाहून वीरेंद्रला खूप दुःखी झाला. तो ताबडतोब आबाच्या बाजूला गेला आणि तिच्या औषधांच्या तारखा तपासू लागला. जे त्याने पाहिले ते पाहून तो आतून पूर्णपणे हादरला. आबाला दिलेली सगळी औषधं घेण्याची तारीख कधीच संपलेली होती, त्यामुळे तिच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. आबाची स्थिती आणि इतर रुग्णांची दुर्दशा पाहून वीरेंद्रचाही संयम सुटला. त्याला इतकं आठवायला वेळ झाला नाही की त्याने स्वतःच्या शिक्षकांना रुग्ण म्हणून तिथे पाठवले होते. तो प्रचंड कडक आवाजात ओरडला, इथे काय चाललंय? हे रुग्णालय आहे की तमाशाचा अड्डा? वेदनेने कळवळत असलेल्या रुग्णांना घेण्याची तारीख संपलेली औषधं देताय? इथला मुख्य अधिकारी कोण आहे? डीन कुठे आहे? मी आत्ता आणि आत्ताच इथल्या सगळ्या डॉक्टरांना कामावरून काढून टाकेन. वीरेंद्रच्या चिडलेल्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेले. तेवढ्यात 2 डॉक्टर्स तिथून जात होते. त्यातील एक डॉक्टर वीरेंद्रजवळ येऊन म्हणाला, अरे वा, फाटका कामगार, तुझी अवकात विसरू नकोस. तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलत आहेस? तू कोण आणि कोणाबद्दल बोलतोयस आणि कुठं उभा आहेस? इतकीही लाज नाही तुझ्यात? तुझी इतकी हिंमत की तू आम्हाला कामावर काढून टाकशील? तू कुठला आमदार खासदार आहेस का की कुठला मोठा मंत्री आहेस जो आमच्या समोर अशी अक्कड दाखवतोयस? एका डॉक्टरने वीरेंद्रकडे बघून चिडून आवाज उठवला आणि तेव्हाच कलेक्टर साहेब त्या डॉक्टरकडे वळाले आणि त्यांचा हात पकडून एक जोरदार चापट त्याच्या गालावर मारली. आवाज आणि गोंधळ वाढला आणि या गोंधळात कैलास सर तिथे पोहोचले. त्यांच्यासोबत रुग्णालयातील कर्मचारी तिथे जमा झाले आणि ते सगळे कलेक्टर वीरेंद्र सिन्हांवर तुटून पडण्यासाठी घेराबंदीसाठी उभे राहिले. तुम्ही कुठून आलात? हा गोंधळ आणि आवाज ऐकून एक डॉक्टर कलेक्टर वीरेंद्र सिन्हा यांच्या कॉलरला धरून त्यांना मारण्याच्या तयारीतच होता. तेवढ्या कैलास सर जोरात ओरडले, खबरदार, जर कोणी कलेक्टर साहेबांकडे एक पाऊलही पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम वाईट होईल. तुम्ही लोक अजूनही त्यांच्याबद्दल काहीच जाणत नाहीत.
हे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहेत. विश्वास नसेल तर त्यांचे ID कार्ड बघू शकता. कैलास सरांची गर्जना ऐकून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याच वेळेस कलेक्टर वीरेंद्र सिन्हा यांनी आपल्या खिशातून ID कार्ड काढून ते हवेत घुमवले. त्यात वीरेंद्र सिन्हा नाव दिसताच रुग्णालयाचा मुख्य अधिकारी, डीन आणि सर्व कर्मचारी चबापले. पण वीरेंद्र सिन्हा थांबले नाहीत. त्यांनी लगेचच आपल्या दुसऱ्या खिशातून मोबाईल काढला आणि पोलीस स्टेशनला फोन लावला. पोलीस फोर्स तात्काळ मागवली. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी कलेक्टर साहेबांकडे माफी मागू लागले. पण पोलीस पोहोचतात सगळ्या डॉक्टरांना आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर फॉरेन्सिक टीम देखील बोलावण्यात आली, जी सखोल तपास करण्यासाठी आली होती. सगळी औषधं तपासली गेली आणि त्या रुग्णांनाही दिलेल्या औषधांची चांगल्या प्रकारे परीक्षण करण्यात आली, ज्याच्यात बहुतांश औषधं वापरण्याची तारीख संपलेली होती, म्हणजेच एक्सपायरी झालेली होती. त्यानंतर कलेक्टर साहेबांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आणि त्यांचे लायसन्स रद्दही केले. त्यानंतर कलेक्टर साहेब आभाकडे गेले आणि म्हणाले की आभा, सांग तुला काय झालंय. आभा आपल्या डोळ्यांची पापणी उचल आणि बंद करत होती. मी वीरेंद्र आहे. पण आभा त्यावेळेस पूर्णपणे बेशुद्ध होऊन पडली होती. कलेक्टर साहेबांनी आभाला त्वरित जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आणि इतर रुग्णांसाठी ही योग्य उपचाराची त्वरित व्यवस्था केली. आभा शुद्धीत आल्यानंतर कलेक्टर साहेब तिला भेटायला गेले. त्यावेळेस ते तिला सांगतात की आता मी तो गरीब फटीचर वीरेंद्र नाही राहिलेलो, तर मी या जिल्ह्याचा कलेक्टर झालोय. पण आभाने त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाली की वीरेंद्र, मला माहीत आहे की तुम्ही खूप मोठे कलेक्टर बनला आहात आणि तुमची लोकप्रियता लोकांच्या हृदयात आहे. मी जे काही केलं त्याबद्दल मला माझी स्वतःचीच लाज वाटत आहे. प्लीज मला माफ करा. वीरेंद्र त्या क्षणी आभाला जास्त ताण देऊ इच्छित नव्हते, म्हणून ते म्हणाले की आभा, तुला काहीही होणार नाही. आधी शांत राहा. तुला माफी मागण्याची काहीच आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या आरोग्याची काळजी घे. 2 दिवसांनी आभा पूर्णपणे बरी झाली. त्यावेळेस वीरेंद्रने तिला विचारलं की आभा, तुझी अशी अवस्था कशी झाली? तुझे घरचे लोक कुठे आहेत? तू तिथे एकटी का पडलेली होतीस? आभा तेव्हा त्याला सांगते की मी जेव्हा तुमच्याकडे घटस्फोटाची कागदपत्र पाठवली होती तेव्हा माझ्या वडिलांना याबद्दल काहीही माहीत नव्हतं. पण जेव्हा त्यांना तुमच्याकडून याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मला खूप समजावलं आणि सांगितलं की वीरेंद्र खूप चांगला मुलगा आहे, त्याला घटस्फोट देऊ नकोस. पण जेव्हा मी ऐकलं नाही तेव्हा त्यांची तब्येत चिंता आणि दुःखामुळे हळूहळू बिघडू लागली. माझा भाऊ आणि वहिनी हे त्यांच्या जगात मग्न होऊन गेले. मी त्यांचा उपचार त्याच रुग्णालयामध्ये करत होते, पण त्यांना वाचवता आले नाही, कारण मला हे माहीत नव्हतं की त्या रुग्णालयामध्ये वापरण्याची तारीख संपलेली औषधं दिली जातात. त्यामुळे त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर 1 वर्षानंतर मला नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे मी काही कमवत नव्हते. त्यानंतर माझा भाऊ आणि वहिनी माझ्याकडेही दुर्लक्ष करू लागले आणि उलट वहिनी नेहमीच मला टोमणे मारायला लागलेली होती. त्या टोमण्यांमुळे माझं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब होऊ लागलं. काही दिवसांनी माझं स्वास्थ्य अधिक खराब झाले. तेव्हा शेजाऱ्यांनी मला त्या रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर डॉक्टर्स फारसं लक्ष देत नव्हते, पण काही औषधं देत होती. पण त्यातही माझ्या आरोग्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही आणि एके दिवशी मी पूर्णपणे बेशुद्ध होऊन पडले. जर तुम्ही वेळेवर पोहोचले नसते तर कदाचित मी या जगातून दूर माझ्या वडिलांकडे पोहोचले असते. माझा भाऊ आणि वहिनी मला एकही दिवस इथे बघायला आले नाही. उलट ते दोघंही वहिनीच्या वडिलांकडे जाऊन राहायला लागले. वीरेंद्र, तुम्ही खूप देवासमान आहात. तुम्ही मला समजवण्याचा खूप प्रयत्न केलात, पण मी काहीच ऐकलं नाही. आज मला माझ्या केलेल्या कामावर खूप पश्चाताप होत आहे. कृपया मला माफ करा. वीरेंद्र तिला म्हणतो की आभा, काही नाही. जे काही झालं ते एक वाईट स्वप्न मानून विसरून जा. तुझ्या चुका तुझ्या लक्षात आल्या आहेत आणि माझ्यासाठी तेच पुरेसं आहे.
मी तुला कधीच मनातून काढून टाकले नव्हते. म्हणूनच मी आजपर्यंत तू पाठवलेल्या घटस्फोटाच्या कागदांवर स्वाक्षरी केलेली नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं की नवरा बायकोचं नातं हे 7 जन्माचं असतं आणि मी हे मरताना सुद्धा निभावणार आहे. जरी तू मला विसरली असशील तरी आजही मी तुझीच वाट बघतोय आणि आजही मी तुझाच नवरा आहे. कारण आपला घटस्फोट झालेलाच नाही आणि मी दुसऱ्याकडे लग्नही केलेलं नाही. कारण तू नेहमी माझ्या मनात होतीस आणि मी नेहमी हाच विचार करत होतो की एक दिवस असा येईल की तू माझ्याकडे नक्की परत येशील. जर तू मला पुन्हा स्वीकारू इच्छित असशील तर मी तुला आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे. वीरेंद्रचे हे शब्द ऐकून आभा ढसाढसा रडू लागते. वीरेंद्र तिला आपल्या जवळ घट्ट धरून मिठी घेतो आणि तोही रडू लागतो. नंतर दोघंही एकमेकांचे अश्रू पुसत एकमेकांच्या हातात हात घालून शपथ घेतात की आता ते एकमेकांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत राहणार आहेत. वीरेंद्र आबाला रुग्णालयामधून डिस्चार्ज करून घरी घेऊन जातो. घरात येताना कैलास सर आणि त्यांची बायको त्या दोघांची आरती ओवाळतात. त्यानंतर वीरेंद्र आणि आबा त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. कैलास सर आबाला सर्व गोष्टी विस्ताराने सांगायला लागतात आणि म्हणतात की तू ज्या रुग्णालयात होतीस तिथे आम्ही आमची वेशभूषा बदलून तिथे चौकशी करण्यासाठी गेलो होतो. कारण वीरेंद्रला त्या रुग्णालयाबद्दल खूप काही तक्रारी येत होत्या. आम्ही तिथे गेलो आणि सर्व काही प्लॅननुसार केलं होतं. पण तुला पाहून वीरेंद्रने आमचा प्लॅन फेल केला. पण काही हरकत नाही. माझ्या प्रिय विद्यार्थ्याला त्याची बायको परत मिळाली आणि त्याचं घर पुन्हा बसलं. मला याचाच खूप आनंद झाला आहे. त्यानंतर आबाने कैलास सर आणि त्यांच्या बायकोची हात जोडून माफी मागितली आणि वचन दिलं की आता ती अशी कोणतीही चूक पुन्हा कधीही करणार नाही. त्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्या सरकारी रुग्णालयामध्ये नवीन डॉक्टरांची नियुक्ती केली आणि रुग्णालयाचे व्यवस्थित व्यवस्थापन सुरू केले. नंतर नवीन आणि योग्य डॉक्टरांची नियुक्ती केली गेली आणि रुग्णालयाची स्थिती पूर्णपणे सुधारली. हळूहळू त्या रुग्णालयाने त्या शहरातील टॉप सिटी रुग्णालय बनण्याचा मानही मिळवला. आता त्या रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण कलेक्टर साहेबांचे आभार मानतात आणि त्यांना धन्यवादही देतात. कारण त्यांच्या साहसाने आणि निर्भीकतेने घेतलेल्या निर्णयामुळे आज प्रत्येक दुःखी रुग्णाला फुकट आणि लवकर उपचार मिळवता येत आहेत. त्यामुळे आता रुग्णालयामध्ये कोणतीही असुविधा नाही. प्रत्येक गरजू रुग्णाला योग्य उपचार आणि वेळेवर औषधी मिळवली जातात. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, आपल्या जिल्ह्यातही वीरेंद्र सिन्हासारखे कलेक्टर असावेत की नाही? कृपया आपले अमूल्य आणि प्रेमळ विचार कमेंट करून आम्हाला सांगू शकता. आशा आहे की ही खरी गोष्ट आपल्याला नक्कीच आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.